हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राज्यातल्या 11 जागांसह देशातील 93 जागांसाठी मतदान सुरू। देशात 11 वाजेपर्यंत 25.41% मतदानाची नोंद। पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक 32.82% मतदान, तर महाराष्ट्रात सर्वात कमी 18.18% मतदान। राज्यात 11 वाजेपर्यंत 18.18% मतदान। कोल्हापुरात सर्वाधिक 23.77% मतदान, तर बारामतीत सर्वात कमी 14.64% मतदान। बूथवर काम करणाऱ्या पवार गटाच्या कार्यकर्त्यांना दत्ता भरणेंकडून शिवीगाळ। आमदार रोहित पवारांचा आरोप, तर कार्यकर्त्यांमधील भांडण मिटवत होतं। दत्ता भरणेंनी आरोप फेटाळला। दत्ता भरणेंविरोधात सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे तक्रार। रोहित पवारांनी ट्विट केलेल्या व्हिडिओवरून सुळेंची तक्रार। दत्ता भरणेंनी काही जणांना शिवीगाळ केल्याचा आरोप। सुप्रिया सुळे अजित पवारांच्या काटेवाडीतील निवासस्थानी आशा काकींचे आशीर्वाद घेतले। अजितदारांची भेट नाही, सुप्रिया सुळेंची माहिती। सुप्रिया सुळेंची भेट हा भावनिक रणनीतीचा भाग। सुळेंच्या भेटीवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। बारामतीच्या माळेगावात शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुप्रिया सुळेंसह प्रतिभा पवार आणि रेवती सुळेंकडूनही मतदान। बारामतीच्या काटेवाडीत अजित पवारांनी बजावला मतदानाचा हक्क। सुनेत्रा पवारांसह आई आशाताई पवारांनीही केलं मतदान। मेरे साथ मां है, पवार कुटुंबामध्ये माझी आई सर्वात मोठी। मतदानानंतर अजितदारांचं वक्तव्य, तर 86 वर्षांच्या आईला राजकारणात ओढायला नको, श्रीनिवास पवारांचा अजितदारांना सल्ला। अजित पवार गटाने मतदानासाठी पैसे वाटल्याचा रोहित पवारांचा आरोप। यासाठीच बाय दर्जाची सुरक्षा हवी होती का, व्हिडिओ ट्विट करत सवाल। आम्ही असले प्रकार करत नाही, रोहित पवारांच्या डोक्यावर परिणाम झालाय म्हणून आरोप करतायत। रोहित पवारांच्या आरोपांवर अजितदारांचा पलटवार। अजित पवारांनी सुनेत्रा पवारांना बळीचा बकरा केला। बारामतीत सुप्रिया सुळेंचा विक्रमी मताधिक्यानं त्यात विजय होईल, संजय राऊतांचा दावा। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत नारायण राणे पराभवाचा चौकार मारतील, तर विनायक राऊत पुन्हा लोकसभेत जाणार, संजय राऊतांकडून विश्वास व्यक्त। माळशिरसमध्ये भाजप उमेदवाराने बनावट नोटा वाटल्या। उत्तम जानकर यांचा रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर आरोप। अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदींनी मतदानाचा हक्क बजावला। रानीप मतदान केंद्रावर मोदींकडून मतदान, तर भरभरून मतदान करा, मोदींचं जनतेला आवाहन। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉट रिचेबल। सकाळपासून किरण सामंत नॉट रिचेबल असल्यानं कार्यकर्ते संभ्रमावस्थेत। पुण्याच्या आंबेगावातील मतदान केंद्रावर गोंधळ। मतदार याद्यांमध्ये नाव नसल्यानं मतदार संतप्त, बूथवर मतदार आक्रमक। धाराशिवमध्ये अर्चना पाटलांनी पैसे आणि दारू वाटल्याचा आरोप। भाजपचा माजी सरपंच प्रशांत डोकेवर पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल। नाशिकचे उमेदवार हेमंत गोडसे, राजाभाऊ वाजे, शांतिगिरी महाराजांसह भास्कर वगैरेंना निवडणूक आयोगाची नोटीस। पूर्व परवानगी न घेता सोशल मीडियावर प्रचार केल्यानं नोटीस। लातूरच्या सुनेगाव सांगवीत गावकऱ्यांचा मतदानावर बहिष्कार। लातूर नांदेड मार्गावर सुनेगाव जवळ कट ऑफ पॉइंट द्या, गावकऱ्यांची मागणी। समजूत काढण्यासाठी आलेल्या तहसीलदारांना गावकऱ्यांचा घेराव। शिंदे गटाचे खासदार राजेंद्र गावित यांचा भाजपमध्ये प्रवेश। स्वखुशीनं भाजपमध्ये दाखल झालं, त्याचा आनंद। पक्षप्रवेशानंतर राजेंद्र गावितांची प्रतिक्रिया। नरेंद्र मोदींच्या राज्यात आज 2 सभा होणार। अंबाजोगाईत पंकजा मुंडेंच्या प्रचारार्थ 3 वाजता सभा, तर नगरमध्ये सुजय विखेंच्या प्रचारासाठी सभा। उद्धव ठाकरेंच्या आज धुळे आणि जळगावमध्ये जाहीर सभा। धुळ्यातील टेक्निकल हायस्कूल समोर दुपारी सभा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।